मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण गोळ्यावर एक व्हिडिओ बनवणार आहोत. भरपूर मित्रांचा गोळा चुकतोय. भरती जवळ आलेली आहे, त्याच्यामुळे आता गोळ्यामध्ये इम्प्रुव्हमेंट होणं खूप गरजेचं आहे. भरपूर जणांना गोळा टाकण्याची टेक्निक अजून पण चुकते आहे. भरपूर जणांना वेट उचलत नाही गोळ्याचं. त्याच्यामुळे गोळा टाकण्याचं जे आहे आपलं ते प्रॉपर गोळा पडत नाही. त्याच्यासाठी काही 2-4 टेक्निक आहेत, त्या जर तुम्ही प्रॉपर फॉलो केल्या ना तर प्रॉपर गोळा जाईल आपला. तर काही जी टेक्निक आहे ते आपण त्या टेक्निक बघितल्या पाहिजे. पहिल्यांदा तर गोळा धरणं इम्पॉर्टंट नाही. गोळा प्रॉपर धरता येत नाही भरपूर विद्यार्थ्यांना, चुकीचा गोळा धरतो. तर हा आपला गोळा आहे. तर हा गोळा धरण्याची पद्धत जी आहे आपली ती भरपूर जणांचा हित आहे. मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं हित धरतात काय जण हित धरतात. कुणाला जसा कम्फर्टेबल आहे तसं धरलं पाहिजे. पण हित जर गोळा धरला तुम्ही तर प्रॉपर आपल्याला हिथून ग्रिप, हँडची ग्रिप जास्त भेटते. कारण की गोळा टाकायला जेवढा चाचत लागते तेवढीच टेक्निक पण लागते. हिथून आपला मनगटाचा जेवढा जोर आहे तेवढा हित गोळा घेतल्यानंतर मनगटाचा पूर्ण जोर लागतो. त्याच्यामुळे गोळा पहिल्यांदा हित धरायचा आणि लावताना गोळा पूर्ण हित कानाच्या महाग लावला पाहिजे. भरपूर जण असं महाग घेतात नाहीतर असं हातात घेतात, त्याचं पूर्ण वेट हातावर जातं, त्याच्यामुळे गोळा जात नाही भरपूर जणांना. आणि उरला प्रश्न सर्कल मध्ये टाकण्याचा. कारण भरतीला आपल्याला सर्कलला जायचं इकडे तिकडं आणि असं फळी लावलेली असते. ही अशी फळी असती, फळीला भरपूर मुलं घाबरते, दबकते. त्याच्यामुळे काय होतं, गोळा जात नाही प्रॉपर. काय काय जणांचं माप घेण्याचं चुकतं. तर आता इथं सर्कल मध्ये आलो ना आपण, तर इथून प्रॉपर माप घ्यायला सुरुवात केली पाहिजे. इथं पूर्ण पाय लागला पाहिजे आपल्याला. इथून 3 स्टेप झाल्या पाहिजेत आपले. हे 1, हे 2 आणि हे 3. अशा प्रॉपर 3 स्टेप असल्या पाहिजे. हा थोडासा नॉर्मल मोठा सर्कल, पण पाठीमागला इथलं एक 30 नाही तर एक ईदभर अंतर राहिलं पाहिजे. त्या हिशोबाने प्रॉपर माप घेतलं पाहिजे आपण. आणि माप घेतल्याच्या नंतर आपलं पूर्ण लक्ष पुढं आपल्या आउट ऑफच्या लाईनकडे पाहिजे. इथून माप घेताना तुम्ही हे गोळा हे हातात पाहिजे. 1, 2 आणि हे 3. हे माप घेतल्यानंतर प्रॉपर गोळा इथं लावायचा. प्रॉपर इथं गोळा लावल्याच्या नंतर इथं कानाच्या मागे घ्यायचा. भरपूर जणांचं मी बघितलं असं धरतात काही जण असं. अशाचा तर काहीच उपयोग नाही, फोर्स भेटत नाही. मी आता तुम्हाला गोळा टाकून दाखवतो, हे बघा तुम्ही. इथं प्रॉपर धरल्याच्या नंतर आपलं लक्ष पूर्ण आउट ऑफच्या रेषेकडे पाहिजे. कारण जेवढं तुमचं लक्ष आउट ऑफच्या रेषेकडे तेवढा गोळा आपला आउट ऑफ जाणार. आता मी तुम्हाला थ्रो करून दाखवतो. बरोबर आउट ऑफच्या रेषेवर पडलेला आहे गोळा. तर कसं आहे मित्रांनो, हिथून लागताना जेवढा आपला जर्क आहे बॉडीमध्ये, जेवढी पॉवर आहे आपली तेवढी प्रॉपर यूज झाली पाहिजे आपली. आणि भरपूर विद्यार्थ्यांचं म्हणणं काय की हातामध्ये पॉवर नाही, तब्येत नाही. माझी पण एवढी तब्येत नाही, पण गोळा कधी पण टाकला तरी 8.5च्या पुढेच असतो. आउट ऑफ 9 मीटर 9.25 मीटर पण गोळा पडतो. तब्येतीवर काय नसतं. गोळा टाकायला टेक्निक आणि आपलं माइंडसेट व्यवस्थित लागतं. दुसरं म्हणजे भरपूर जणांचं म्हणणं आहे की फक्त हातातच पॉवर लागते, पण गोळा टाकण्यासाठी पायाच्या नकापासून ते डोक्याच्या केसापर्यंत पूर्णपणे ताकद लागते. त्याच्यामुळे गोळा टाकायला पूर्णपणे आपली पूर्ण बॉडीची मुवमेंट व्यवस्थित बसली पाहिजे. भरपूर जण नुसतं हातात टाकणं, जागेवरून टाकणं. तुम्हाला जागेवरचा पण थ्रो करून मी दाखवतो. स्टँडिंग गोळा सुद्धा आउट ऑफ जाऊ शकतो, पण स्टँडिंग गोळ्याला पण पद्धत आहे, त्या पद्धतीने टाकला पाहिजे. भरपूर जण चुका करतात. आणखीन तुम्हाला काही टिप्स असतील तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर एवढं अगोदर फॉलो करा सगळ्यांनी. सर्कलमध्ये जेणेकरून टाकण्याचा प्रयत्न करा. कारण जेवढं तुम्ही सर्कलमध्ये गोळा टाकणार ना तेवढी तुमची भीती कमी होणार आहे. आणि फायनलला असं सर्कल असल्यामुळं तुमचा कॉन्फिडन्स वाढून जाईल. धन्यवाद.